आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोयाबीनच्या हमीभावानं खरेदीच्या संदर्भात उत्तर देण्यात आलं। 30 ऑक्टोबर 2025 पासून सोयाबीनची हमीभावानं खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करायला सुरुवात होणार आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावानं आपलं सोयाबीन विकू नये आणि हमी भावाच्या केंद्रावरती सरकारकडेच आपलं सोयाबीन विकावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात आले। अतिशय चांगलं आव्हान, कारण शेतकऱ्याचं जर हमी भावापेक्षा कमी भावानं सोयाबीन विकलं तर नुकसान होऊ शकतं, परंतु शेतकऱ्यांकडे एवढा पेशन्स आहे का? शेतकरी एवढी वाट पाहू शकतो का? सध्याची शेतकऱ्यांची वाट पाहण्यासारखी परिस्थिती आहे का? याच्यावरती देखील कुठेतरी अभ्यास होणं गरजेचं होतं। खरीपाचा हंगाम पूर्णपणे हातातून गेलेला आहे। शेतकऱ्यांना सध्या पैशाची अतिशय नीड आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विकल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही। नुकसान भरपाईच्या रकमा मोठ्या प्रमाणात जर मिळाल्या असत्या तर सोयाबीन विकायला शेतकऱ्यांनी काही काळ वाट देखील पाहिली असती। आता याच्यामध्ये 30 तारखेपासून नोंदणी सुरू होईल। नोंदणी केल्यानंतर ते शेतकऱ्यांचे नंबर यायला नाफेडची कृपा होईल, त्यावेळेस सुरू होतील। त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याचे चुकारे केले जातील। याची जी काही प्रक्रिया ही दीर्घकालीन प्रक्रिया असते, तोपर्यंत शेतकऱ्यांकडे तेवढा कालावधी नसतो। त्यामुळे सध्या तरी शेतकरी जे काही भाव मिळेल त्या भावानं आपलं सोयाबीन विकत आहेत। आता समजा याच्यामध्ये खरेदी सुरू होणार आहे, शासनाकडे, केंद्र सरकारकडे, नाफेडकडे, सीसीआय बरोबर त्याच्यासाठीचा काही करार, सामंजस्य करार करण्यात आलेला आहे। अशा सर्व प्रक्रिया या ठिकाणी पार पाडल्या जाणार आहे। परंतु एकंदरीत ही जी काही प्रक्रिया पार पाडली जाईल या प्रक्रियेचा फायदा फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांनाच होणार आहे, कारण व्यापारी सध्या हमी भावानं खरेदी सुरू होणार। मग शेतकऱ्यांनी जर बाजारात सोयाबीन आणायला सुरू केलं तर साहजिक 100, 200, 300 रुपये भाव वाढवून देतील, शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतील आणि पुन्हा तेच सोयाबीन त्या शेतकऱ्याच्या नावावरती हमी भाव केंद्रावरती हमी भावानं विकतील। आता हा जो काही उशीर झालाय आणि सध्याची जी काही राज्यातील परिस्थिती, या परिस्थितीमध्ये या हमीभाव केंद्रापेक्षा ज्या प्रकारे मध्य प्रदेश सरकारनं भावांतर योजना राबवायला सुरू केली तशी भावांतर योजना फक्त आवश्यक आहे। तर एक आता ही खरेदीची नोंदणी सुरू करण्याच्या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे। लवकरच खरेदी केंद्र सुरू होतील। ऑनलाईन प्रक्रिया असतील, ऑफलाईन प्रक्रिया असतील, जे काही प्रक्रिया असतील त्याच्याबद्दल माहिती घेऊया। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आव्हान आहे की आपल्या गरजेपुरतं विकण्याचा प्रयत्न करा। तुमचं सोयाबीन याच हमीभाव केंद्रावरती याच हमीभावानं तुमच्याच नावावरती विकलं जाणार आहे। त्याच्यामुळे पेशन्स ठेवा, जेवढी काही गरज असेल तेवढाच माल काढण्याचा प्रयत्न करा। होऊ शकतं उद्या भावांतर योजना राबवली जाईल किंवा होऊ शकतं उद्या सोयाबीन हमीभावानं घेतलं जाईल। या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका बाबीचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र असण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त संयम ठेवण्याची गरज आहे। त्याच्यामुळे नोंदणी सुरू होण्याची वाट पहा आणि नोंदणी सुरू झाल्यानंच, आता समजा तुम्ही उद्या हमीभाव केंद्रावरती जरी सोयाबीन नाही विकलं तरी तुम्ही जर संयम ठेवला आणि सोयाबीन जर बाजारात आणलं नाही तर साहजिकच व्यापाऱ्यांना भाववाढ करावी लागणार आहे आणि जरी भाववाढ नाही केली तरी हमी भावानं विक्रीसाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू शकता। त्याच्यामुळे ही एक सुरुवात करण्यात आलेली आहे। खरंच आज विरोधी पक्षाचं मानावं तेवढे आभार कमी आहेत। आता 28 तारखेला आणखीन याच्यामध्ये महाएल्गार मेळावा होतोय, त्याच्यामध्ये आणखीन काही जर समजा मागण्या केल्या किंवा आणखीन त्याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात आवाज उठवला तर होऊ शकतं आणखीन याच्यामध्ये आणखीन काही चांगले दिवस येण्याच्या शक्यता येऊ शकतात। तर कमीत कमी आज आता नोंदणीच्या प्रक्रिया सुरू करण्याच्या संदर्भातील तरी ही एक पावलं या ठिकाणी उचलण्यात आलेली आहेत। धन्यवाद।